चला मंडळी, नेहमीच आपण साधे पोहे तर बनवतच असतो, पण आज आपण नागपूर स्पेशल तरी पोहा करूया। खायला अप्रतिम आणि असा झणझणीत लागतो, चवीला तर एक नंबर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कटासाठी इथं गावरान हरभरा 1 वाटी घेतला, रात्रभर पाण्यात भिजत ठेवला। सकाळी एका छोट्या कुकरमध्ये घालून त्यावरती मीठ व थोडंसं तेल घालून 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता इथं आपण मसाला बघूया। मसाल्यासाठी इथं भाजलेला खोबरं, कांदा घेतला, लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्यामध्ये आल्याचे तुकडे, जास्तीची कोथिंबीर घातली आणि टोमॅटोचे छोटेसे 4 तुकडे घातले आणि त्याचा बारीक मसाला वाटून घेतलेला आहे। आता कुकर थंड झालाय, बघू शकता हरभरा आपला एकदम परफेक्ट शिजलेला आहे। आता एक कढई घेतली, त्यामध्ये 3 पळी तेल घालून घेतलं, त्यावरती मोहरी घालायची, कांदा कढीपत्ता घालून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा थोडासा भाजल्यावरती त्यामध्ये 3 चम्मच ते ओलं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत खमंग असं मीडियम ते स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। तेल सुटल्यानंतर आता पण इथं तेल सुटलेले, त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे पावडर, धने पावडर घातली, अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा किचन किंग मसाला, 1.5 चमचा चटणी घालून घेतली आणि मसाला 2 मिनिटं भाजून घेतला। त्यानंतर गरम केलेलं हरभऱ्याचं पाणी त्यावरती घालून घ्यायचं, हरभरे घालायचे, त्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं एक्स्ट्रा ॲड करायचं। त्यानंतर एक उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं, मोठे मोठे टोमॅटोचे तुकडे घालायचे आणि त्यावरती फ्रेश कोथिंबीर घालायची आणि एक 7 ते 10 मिनिटं याला उकळी काढून घ्यायची। मस्त अशी तरी आपली तयार होते, बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे। चला तर आता तरी तयार आहे, आपण पोहे करायला घेऊ। पोह्यांसाठी इथं चाळणीवरती मी 4 मुठी भरून पोहे घेतलेले, हे थोडेसे जाड पोहे आहेत। आता इथं आपण चाळणीवरती चाळून घेतले, त्यानंतर 2-3 पाण्यातून छानपैकी धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे पोहे आहेत ते थोड्या वेळ कोरडे करण्यासाठी ठेवून देऊया चाळणीवरती आणि त्यानंतर मी कांदा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली। आता एक कढई घेतलेली आणि त्या कढईमध्ये आपण 1 चमचा पळीवर तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावरती थोडेसे शेंगदाणे ते सुरुवातीला भाजून घ्यायचे, शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मोहरी घालून घ्यायची, मोहरी आणि जिरं थोडंसं घालायचं। त्यानंतर ते तडतडल्यानंतर कढीपत्त्याची फ्रेश पानं घालायची, कांदा आणि मिरची घालून घ्यायचं, थोडंसं भाजत आलं की त्यावरती मीठ घालायचं, अर्ध पोह्यांवरती घालायचं, अर्ध कांद्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर कांदा भाजत आला की त्यावरती शेवटी हळद थोडीशी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरती पोहे घालायचे आहेत। इथं पोह्यांमध्ये तेलाचं प्रमाण मी खूप कमी घातलेले, कारण आपण कटाला जास्त तेल वापरलेले, त्यासाठी इथं मी पोह्यांमध्ये कमी घातलेले। आता कोथिंबीर घातली, थोडीशी साखर भुरभुरली आणि 2-3 वाफा काढून घेतलेल्या। आता आपले पोहे तयार आहेत। चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया। इथं आता आपली संपूर्ण रेसिपी तयार झालेली, तर बघू शकता सुरुवातीला एका डिशमध्ये पोहे काढून घ्यायचे, त्यानंतर त्यावरती फरसाण किंवा आपलं येल्लो चिवडा असेल तर तो घालून घ्यायचा, कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, त्यानंतर हरभऱ्याचं सार घालून घ्यायचं आणि त्यावरती कट घालून घ्यायचं, असं एक टोमॅटो ठेवायचं, फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी कटासोबत सर्व करायचं। अप्रतिम अशी रेसिपी तयार होते, नक्की बनवून बघा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।